गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी प्रचाराला सुरुवात केली. इचलकरंजीचा पाणी प्रश्न मीच मिटवणार, इथला वस्त्रोद्योग प्रश्न मार्गी लावणार. उद्धव ठाकरे गटाने मला बाहेरून पाठिंबा दिला होता, पण रात्रीतून कुठली चावी फिरली आणि त्यांनी उमेदवार दिला, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचे नाव न घेता टीका केली. हातलंगडे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजू शेट्टी यांनी गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटींना सुरुवात केली. आज त्यांनी इचलकरंजीच्या दौऱ्याला सुरुवात केली. सकाळपासूनच त्यांनी उद्योजक, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका यांची भेट घेऊन मलाच पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं. यावेळी इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी गेल्या वेळी दानोळीमध्ये तुम्ही विरोध केला होता, पण त्यामुळे तुमचा पराभव झाला होता. पण राजू शेट्टी बोलताना म्हणाले, या दानोळीच्या योजनेला मी विरोध केला नव्हता. विरोध करणारे दुसरेच होते, पण याचे खापर माझ्यावर फोडलं जातंय. त्यामुळे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यात आली. आज त्यांनी नगरसेविका ध्रुवती दळवाई, सदानंद दळवाई यांच्या घरी जाऊन भेट घेतली व माझ्या पाठीशी उभे राहावं असं आवाहन केलं. यावेळी माजी नगरसेविका ध्रुवती दळवाई यांनी राजू शेट्टी यांना धारेवर धरलं. जसं तुम्ही शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न घेऊन महामार्ग रोखला होता व त्यांना न्याय दिला होता, त्यावेळी इचलकरंजी शहरात चुळकुड योजनेची आंदोलनं सुरू होती. त्यावेळी तुम्ही इथे आला होता, पण तुम्ही इचलकरंजी पाणी आंदोलनासाठी असा महामार्ग रोको का केला नाही? जर तुम्ही केला असता तर इचलकरंजी शहरातील सर्व महिला तुमच्या पाठीशी राहिल्या असत्या, असा संतप्त सवाल राजू शेट्टी यांना माजी नगरसेविका ध्रुवती दळवाई यांनी केला. पण याला उत्तर देताना, मी याही आंदोलनाला पाठिंबा दिला होता, पण इचलकरंजीच्या राज्यकर्त्यांनी पाण्याचं राजकारण करून ठेवलंय. पण येणाऱ्या काळामध्ये इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी देण्याची ग्वाही राजू शेट्टी यांनी माजी नगरसेविका ध्रुवती दळवाई यांना दिली. इचलकरंजी शहराचा वस्त्रोद्योगाचा जो प्रश्न राहिला आहे तोही लवकरच मार्गी लावू. इचलकरंजी शहराला कृष्णा नदीवर असणाऱ्या उदगाव जवळ नवीन बंधारा बांधून तिथून स्वच्छ मुबलक पाणी आणण्याचं ध्येय मी केलं आहे. दुसऱ्यासारखी योजना आणायची व ती रखडत ठेवायची हे मी कधी करत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मला पाण्याची किंमत माहीत आहे. इचलकरंजीला पाण्यापासून वंचित ठेवणारे नेते हे तुमचे इचलकरंजी शहरातीलच आहेत. त्यामुळे मी इचलकरंजी शहराला मुबलक पाणी देणारच व इतर प्रश्न सोडवणार. जे गेल्या वेळी दानोळीमध्ये माझे फोटो व्हायरल करून मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आता जनता सुजाण झाली. सोशल मीडियावर माझी 200 एकरची जमीन आहे अशा पोस्ट फिरवत आहेत. सत्तेमध्ये त्यांचेच राज्यकर्ते आहेत. त्यांनी माझ्यावर ईडी, इन्कम टॅक्स, पोलीस ऑडिट, करप्शन, CBIची चौकशी लावावी. खुशाल मी त्याला सामोरे जाण्यास तयार आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे माझी किती इस्टेट आहे ते तरी मला माहिती होईल असं आवाहन राजू शेट्टी यांनी विरोधकांना केलं. हातलंगडे लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत असली तरी विजय हा माझाच होणार आहे असं राजू शेट्टी यांनी आत्मविश्वास वर्तवला. न केलेल्या गुन्ह्याबद्दल अमिताभ बच्चनला शिक्षा झालेली होती, तसंच न केलेल्या गुन्ह्याबद्दल मला 5 वर्षाचा वनवास आपल्याकडून दिला गेलेला आहे हे इचलकरंजीकरांच्या लक्षात आलेलं आहे. पण माझी त्याबद्दलही काही तक्रार नाही. मी असा विचार केला की माझ्याकडूनच काही चुका झाल्या असतील आणि त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करून मी पुन्हा एकदा इचलकरंजीकरांना आश्वासन किंवा खात्री देऊ इच्छितो की मी कामाचा माणूस आहे आणि मी चांगल्या पद्धतीनं प्रश्न हाताळून आता लढून तुम्हाला मी पाणी आणून देईन ही खात्री देतो. आणि एकूणच मी ज्या चळवळी करतो त्या चळवळीच्या यशाची टक्केवारी ही फार चांगली आहे हे तुम्हाला सगळ्यांना अनुभवानं माहिती आहे. त्यामुळे हा प्रश्न मी हातात घेतला तर निश्चितच तोही सोडवेल. त्याचबरोबर इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योगाबरोबरच इंजिनिअरिंगचं काम म्हणजे ऑटोमोबाईलचं कामसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. त्यांच्यासाठी सुद्धा काही गोष्टी मला भविष्यामध्ये करायच्या आहेत. उद्धव ठाकरे गटांना तुम्हाला बाहेरून पाठिंबा दिला होता, असं काय घडलं की त्यांनी स्वतः उमेदवार हात केला लोकसभा मतदारसंघात दिला? त्याच्यावर तेच प्रकाश टाकू शकतील, मी काय सांगणार आता.
कारण की संजय राऊत यांनी एखाद्या बाईटमध्ये सांगितलं होतं की आम्ही बाहेरून पाठिंबा राजू शेट्टी यांना दिलेला आहे. असं अनेक वेळा बोललेत ते, पण अचानक त्यांचं मत परिवर्तन का झालं याच्यावर तेच प्रकाश टाकतील. आता चौरंगी लढत हातकणंगले लोकसभा मतदारामध्ये पाहायला मिळते. याकडे कसं पाहता तुम्ही? मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मला जे लोक मत देणार होते ते त्यांचं मत 2-2.5 महिन्यापूर्वीच ठरलेलं आहे की या माणसाला मत द्यायचं आहे. त्यामुळं ह्या सगळ्या घटनामुळं ते मतदार विचलित होत नाही आहेत. लक्षात ठेवा, विचलित कोण होणार आहेत? जे मला मत देणार नव्हते ते. त्यामुळे मी कशाला चिंता करू? तुमचं 200 कोटी जमिनीचा एक पोस्ट व्हायरल व्हायला, त्याबद्दल काय सांगाल? मला वाटतं की ते ज्यांनी व्हायरल केल्या ते राज्यात सत्तेवर आहेत, केंद्रात सत्तेवर आहेत. त्यांच्याकडे EB, CBI, इन्कम टॅक्स, त्याचबरोबर आर्थिक गुन्हे अन्वेषण अशा अनेक विभाग आहेत. त्यातून चौकशी करावी, माहिती मिळेल, जनतेलाही मिळेल, आम्हालाही मिळेल. माझं अजून काय मालमत्ता आहे काय मला तरी कळून दे जरा.